परभणीत गेल्या 2 दिवसांपासून डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली, त्यामुळे बळीराजा संकटात आहे। शेती हंगामाच्या तोंडावर डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची एका पंपावरून दुसऱ्या पंपावर वणवण सुरू आहे। पहाटे 3 वाजेपासूनच शेतकऱ्यांनी रांगा लावल्या। पेट्रोल पंपावरून काय नेमकी परिस्थिती आहे परभणीत सांगतात आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे। परभणी जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून डिझेल टंचाई निर्माण झाली आहे आणि ह्याचाच फटका सामान्य नागरिकासह शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे। ज्या पेट्रोल पंपावर डिझेल आहे त्या ठिकाणी मोठ्या लांबच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत। शेतकरी कॅन्डी घेऊन या ठिकाणी रांगेत दिसत आहेत, तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांची रांग लागलेली दिसत आहे। एकंदरीत बघितलं तर ज्या ठिकाणी डिझेल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईन लागत आहे। जवळा बाजार समजा, जेरो फाटा, परत भारत समजा, अमोल पंपावरून शेवट इथं आलोय समजा। भैया कुठून आला तू? पिंगळीहून आलो मी, कधीपासून आला? तर सकाळपासून आलोय मी, थांबलोय। भेटलं का नाही? डिझेल तर अजून तर काही भेटलं नाही। डिझेलची खूप अडचण चालू आहे समजा, आता पेरणीला डिझेल कमी पडायचे समजा। मामा डिझेल मिळाले का नाही? नाही, डिझेल भेटून झाले। आता हे काय सकाळी 5 वाजल्यापासून बसलो तिथे। साऊंड घेऊन आलो मी। आज आम्ही सकाळपासून 5 वाजल्यापासून डिझेल आणण्यासाठी चाललो आहोत। 4-5 पंप गेलो, आता इथं आलो। इथे एकही व्यापारी वर्ग नाही, जे काय ते शेतकरी वर्ग आहे। आणि काय माहित आहे का, हे सरकार आपलं म्हणू लागले की आजचे दिन आएंगे, सगळ्यासाठी आजचे दिन आलेत, फक्त शेतकऱ्यासाठी आजचे दिन आलेले नाहीत। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी।